in last lecture we were done with the explanation of the line spectrum of hydrogen using Bohr theory and its limitations of Bohr theory. So today we are going to deal with the reasons for failure of the Bohr's model and quantum mechanical model of atom. So first we see the failure of Bohr models. आपण बोर्स मॉडेल्स बघितलेले होते. बोर्स मॉडेल्समध्ये आपल्याला बरेचसे पॉस्ट्युलेट्स मिळालेले आहे, तर त्यानंतर त्याचे लिमिटेशन्स देखील आपण बघितलेल्या होत्या. तर बोर मॉडेलमध्ये लिमिटेशन्स ज्या होत्या त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की तो व्हॅलिड आहे फक्त सिंगल इलेक्ट्रॉनसाठी. तो एक्सप्लेन नाही करू शकत स्प्लिटिंग ऑफ लाईन्स जेव्हा आपण त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय करतो तेव्हा. पण त्याच्यानुसारच त्यांना अजून एक फेल्युअर आलेला आहे की बोर मॉडेल म्हटलं होतं की पर्टिक्युलर आपण त्याचं मोमेंटम आणि त्याची वेलॉसिटी ही कॅल्क्युलेट करू शकतो. पण असं काही रिझन्स आलेले आहे की त्यावरती बोर्स मॉडेल हा फेल झालेला आहे. ते आपण आता बघूया. Reasons for failure of the Bohr model is, with the limitations of Bohr model for hydrogen atom becoming transparent, attempt we made to develop a better and general model for atom. म्हणजे याच्यामध्ये लिमिटेशन्स मी आत्ताच सांगितलेल्या होत्या कोणत्या आहे आणि त्याच्यामुळे काय अफेक्ट झालेला आहे ॲटमवरती. दिस वॉज पॉसिबल बिकॉज ऑफ टू डेव्हलपमेंट टूक प्लेस आफ्टर द बोर मॉडेल. म्हणजे जेव्हा ह्याचे लिमिटेशन्स आले त्यानंतर दोन अशा इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट झालेल्या आहे ज्या की बोर्स मॉडेलला फेल करत आहे. तर त्या ज्या दोन डेव्हलपमेंट्स आहे त्या पहिली डेव्हलपमेंट आहे डी ब्रोगली प्रपोजल ऑफ ड्युअल बिहेवियर ऑफ मॅटर अँड हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. तर ह्या दोन याच्यामध्ये सांगितलं आहे या दोन जे दोन डेव्हलपमेंट झालेले आहे हे डेव्हलपमेंट लिमिटेशन्स ऑफ बोरनुसार झालेले आहेत. इन बोर मॉडेल an electron is regarded as a charged particles moving in well defined circular orbit about the nucleus. यामध्ये म्हटलेलं आहे की आपण जेव्हा हा न्यूक्लियस घेत आहोत याच्या भोवती एक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड करतो. तो रिव्हॉल्व अराउंड वेल डिफाईन्ड सर्क्युलर ऑर्बिटमध्येच करतो, म्हणजे फिक्स्ड ऑर्बिटमध्ये करतो असं बोर मॉडेलमध्ये सांगितलेलं आहे. पण in contrast to this, de Broglie proposed in 1924 that matter should exhibit a dual behavior, that is both particle and wave like properties. यामध्ये असं म्हटलेलं आहे डी ब्रोग्लायने की त्यांनी 1924 मध्ये प्रपोज केलं होतं की जो मॅटर आहे त्या मॅटरला दोन नेचर आहे, ते दोन बिहेवियर दाखवतात. पहिलं बिहेवियर की ते पार्टिकल्ससारखं बिहेव करतात आणि दुसरं आहे ते वेव लाईक प्रॉपर्टीज बिहेव करतात. म्हणजे त्यांनी त्यांच्या मॉडेलमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स हा नेगेटिव्हली चार्ज आहे आणि तो वेल डिफाईन्ड फिक्स ऑर्बिटमध्ये तो मूव्ह करतो अराउंड द न्यूक्लियस, तेव्हा डी ब्रोग्लाय यांनी 1924मध्ये प्रपोज केलं की त्या मॅटरला दोन नेचर आहे, दॅट इज पार्टिकल नेचर अँड वेव लाईक नेचर. म्हणजे तो पार्टिकलसारखा हा पण बिहेव करतो आणि ॲज वेल ॲज तो वेवसारखा पण बिहेव करतो. म्हणजे त्या दोन प्रॉपर्टीज दाखवतात, एक पार्टिकलची प्रॉपर्टी दाखवते आणि दुसरी आहे वेवची प्रॉपर्टी. सो नेक्स्ट पॉईंट इज, दिस मीन्स दॅट इलेक्ट्रॉन शुड हॅव मोमेंटम पी, अ प्रॉपर्टी ऑफ पार्टिकल्स ॲज वेल ॲज वेवलेंथ लॅम्बडा, अ प्रॉपर्टी ऑफ वेव. म्हणजे यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा जो इलेक्ट्रॉन आहे हा जेव्हा मोमेंटम म्हणजे जे पार्टिकल्सची जर त्याची पार्टिकल्ससारखा तो जर बिहेव करत असेल तर मोमेंटम पी दाखवतो, आणि जर तो वेवसारखा बिहेव करत असेल तर वेवलेंथ शो करतो जो की लॅम्बडानी डिनोट केलेला आहे. ही गेव द फॉलोइंग रिलेशन बिटवीन लॅम्बडा अँड पी ऑफ ए मटेरियल पार्टिकल्स. म्हणजे त्यांनी एक याच्यावरनं म्हणजे काय म्हणत आहे की जेव्हा तो इलेक्ट्रॉन्स हा जेव्हा पार्टिकलसारखा बिहेव करते तेव्हा आपल्याला मोमेंटम देतो जो की पीने डिनोट केलेला आहे, आणि जेव्हा इलेक्ट्रॉन हा वेवसारखा बिहेव करतो तेव्हा आपल्याला त्यांनी वेवलेंथ दाखवतो आणि वेवलेंथ हे लॅम्बडानी डिनोट केलेली आहे. तर यावरनं एक रिलेशनशिप दिलेली आहे ती म्हणजे लॅम्बडा आणि मोमेंटम हे कसं रिलेटेड आहे एकमेकांशी या
वरून एक रिलेशन निघालेला आहे तो की लॅम्बडा इक्वल्स टू h/mv आणि mv म्हणजे मोमेंटम, म्हणून मोमेंटमला आपण p ने डिनोट केलेलं जातं, म्हणून त्याला आपण कसं लिहू शकतो, लॅम्बडा इक्वल्स टू h/p, लॅम्बडा इक्वल्स टू h/p. De Broglie predictions was confirmed by diffraction experiment, that is a wave property. डी ब्रोग्लायने अजून हे कन्फर्म करून दाखवलं डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंटनी, जो की वेव प्रॉपर्टीसाठी एक्सप्लेन करतं. सो नेक्स्ट पॉईंट इज इन द इयर 1927 वर्नन हेझबर्ग स्टेटेड द अनसर्टन्टिटी प्रिन्सिपल. नंतर यावरनं एक अजून सेकंड जो आपला डेव्हलपमेंट होता, पहिला डिब्रोग्ला डेव्हलपमेंट होता, त्यामध्ये त्यांनी सांगितलं तो दोन बिहेवियर आहे. कोणता मॅटरचे दोन बिहेवियर आहे, तो पार्टिकलसारखा बिहेव करतो आणि वेवसारखा पण बिहेव करतो, आणि दुसरं होतं हेन्सबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. अनसर्टन्टी म्हटलं तर अनिश्चितता. ठीक आहे, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांचं एक स्टेटमेंट होता, प्रिन्सिपल होता, तो त्यांनी स्टेट केलेला आहे की it is impossible to determine simultaneously the exact position and exact momentum of an electron. त्यांनी असं म्हटलेलं आहे की एका वेळेस जेव्हा तुमचा हा इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व अराउंड आहे न्यूक्लियसच्या, तेव्हा त्यांनी पर्टिक्युलर सांगितलेलं आहे की एका वेळेस जेव्हा इलेक्ट्रॉन मूव्ह करतो न्यूक्लियसच्या अराउंडमध्ये, तेव्हा त्याची वेलॉसिटी अँड पोझिशन ही एक्झॅक्टली आपण डिटरमाइन करू शकत नाही. ते 1927 प्रपोज केलेलं आहे. इन अदर वर्ड द पोझिशन अँड मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन नॉट बी डिटरमाइंड विथ द सेम सर्टन्टिटी if the certainty of determinations of one property of 2 is high. It means that the uncertainty of its determination is low. जेव्हा यांनी सांगितलेलं होतं की आपण एखाद्या इलेक्ट्रॉन्सची पोझिशन आणि मोमेंटम एक्झॅक्टली आपण डिटरमाइन नाही करू शकत, त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की जर आपल्याला दोन्ही ॲट अ टाईम सायमल्टेनियसली जर डिटरमाइन करायचं असेल, तेव्हा एखाद्या म्हणजे जर पोझिशन आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर मोमेंटम हे अपने आप 0 होऊन जाईल, आणि जर मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं असेल तर पोझिशन काय होईल, 0 होईल. इन दॅट केस द अनसर्टेनिटी ऑफ डिटर्मिनेशन्स ऑफ दी अदर प्रॉपर्टी इज व्हेरी हाय. या दोनही स्टेटमेंटमध्ये असे म्हटलेलं आहे की इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन सायमल्टेनियसली द एक्झॅक्ट पोझिशन अँड एक्झॅक्ट मोमेंटम ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. सो नेक्स्ट की आतापर्यंत आपण त्याला थिओरिटिकली म्हटलेलं आहे, पण हेझनबर्गनी अनसर्टन्टी प्रिन्सिपल हे मॅथमॅटिकली देखील एक्सप्रेस केलेलं आहे. तर त्यामध्ये एक्सप्रेस कसं केलेलं आहे बघा, डेल एक्स इंटू डेल पी एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच डिवायडेड बाय 4π. एच काय आहे, वेअर एच इज प्लँक कॉन्स्टंट, 4π तर माहिती आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, डेल एक्स ही वेलॉसिटी आहे, डेल पी एक्स हे मोमेंटम आहे, आणि आपण मोमेंटम्सला परत लिहू शकतो डेल पी इक्वल्स टू एम व्ही. डेल पी इक्वल्स टू एम व्ही. एम व्ही इज द प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट म्हणजे आपण मोमेंटम लिहू शकतो. म्हणून नेक्स्ट इक्वेशन आपलं काय बनत आहे, डेल एक्स इंटू डेल एम व्ही एक्स विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h/4π. यालाच आपण परत लिहू शकतो. मास जर आपण कॉन्स्टंट काढला तर एका पर्टिक्युलर पार्टिकलसाठी जर मास कॉन्स्टंट काढला तर याला परत आपण लिहू शकतो डेल एक्स इंटू डेल व्ही एक्स विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू h/4π. हे जे इक्वेशन आहे हे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहे हेझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल्सचं. सो नेक्स्ट इज हिअर डेल एक्स इज द अनसर्टन्टी इन द पोझिशन, म्हणजे पोझिशनची अनसर्टन्टिटी, अँड del px or del vx is the uncertainty in momentum. A future implications of the uncertainty principle is that for an electron having certain energy, one can only determine its probability at a particular point of x around the nucleus. जर आपण पर्टिक्युलर फिक्स ऑर्बिटमध्ये जेव्हा न्यूक्लियसच्या अराउंडमध्ये एक इलेक्ट्रॉन घेतला आहे, त्याची जे पर्टिक्युलर
एक्स ॲक्सिस आहे त्या अराउंडमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन मूव्ह करतो तर त्याची एक सर्टन एनर्जी असते, ती एनर्जी ही आपण कॅल्क्युलेट करू शकतो असं बोर्स मॉडेलमध्ये म्हटलेलं आहे. द बोर्स मॉडेल डिस्क्राइब द concentric orbits as well as defined part of the electron rotating around the nucleus and calculate of electron energy of electron occupying the ऑर्बिटल्स. म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं की जेव्हा सेंटरमध्ये न्यूक्लियस होतं, न्यूक्लियसच्या अराउंडमध्ये ऑर्बिट्स, फिक्स ऑर्बिट्स राहायचे. त्या फिक्स ऑर्बिटच्या पर्टिक्युलर ऑर्बिट्सनुसार त्यांचे वेगळ्या वेगळ्या इलेक्ट्रॉनची पोझिशन वेगळी असते आणि ती पोझिशन कॅल्क्युलेट करता येते किंवा त्याची एनर्जी कॅल्क्युलेट करता येते इलेक्ट्रॉन ऑक्युपाईंग दिस ऑर्बिट्सच्या रोटेटिंगनुसार, त्यांच्या न्यूक्लियसच्या रोटेटिंगनुसार त्यांची एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बोर्स मॉडेल्स अज्युम दॅट बोथ पोझिशन अँड मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन atom known as exactly at the same time, which is ruled out by the Heisenberg uncertainty principle. बोर्स मॉडेलनी अजून केलं होतं की त्यांनी एक्झॅक्ट सांगितलेलं होतं की पोझिशन आणि मोमेंटम हे आपण एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करू शकतो हायड्रोजन ॲटमची सेम टाईममध्ये, ॲट अ टाईममध्ये. बोर्स मॉडेलने सांगितलं होतं, पण हे फेल्ड पडलं. कोणानुसार? हेन्सबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलनुसार. हेन्सबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल काय बोललं होतं की इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन सायमल्टेनियसली. त्यांनी सांगितलं, डायरेक्ट सांगितलेलं आहे की पॉसिबलच नाही आहे सायमल्टेनियसली एक्झॅक्ट पोझिशन आणि एक्झॅक्ट मोमेंटम कॅल्क्युलेट करायसाठी. म्हणून हा सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन आहे की बोर्स मॉडेल हा फेल पडलेला आहे. नेक्स्ट पॉईंट इज नो अटेम्प्ट वॉज मेड टू एक्सटेंड द बोर मॉडेल टू अदर ॲटम. आणि त्यांनी सांगितलेलं होतं, आपल्याला माहिती आहे त्याच्या लिमिटेशन्समध्ये सांगितलेलं आहे की बोर्स मॉडेल हा फक्त व्हॅलिड असतो सिंगल इलेक्ट्रॉन्स स्पेसिससारखा, म्हणजे ज्यांच्याकडे फक्त एक इलेक्ट्रॉन आहे त्या स्पेसिससाठी. नो मॅटर टू एक्सटेंड द बोर मॉडेल टू अदर ॲटम, दुसऱ्या मॉडेलसाठी तो अटेम्प्ट होऊ शकत नाही. अ डिफरंट अप्रोचेस टू ॲटॉमिक मॉडेल विच वुड अकाउंट फॉर पार्टिकल्स ड्युअलिटी ऑफ मॅटर अँड वुड बी कन्सिस्ट विथ हेन्सबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल वॉज रिक्वायर्ड. यांनी म्हटलेलं आहे की जेव्हा डी ब्रॉगनी सांगितलं होतं की जेव्हा पार्टिकलला दोन नेचर असतात, मॅटरला दोन नेचर असतात, एक पार्टिकल आणि वेव्ह नेचर्स, तेव्हा त्याच याच्यावरनं हेन्सबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल हा समोर अप्रोच केला गेलेला आहे. हेन्सबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल्स फॉर मोमेंटम अँड पोझिशन या याच्यामध्ये बघा आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशनमध्ये म्हटलेलं आहे की जो डेल एक्स आहे हा अनसर्टेनिटी इन पोझिशन दिलेला आहे मल्टिप्लाय बाय अनसर्टेनिटी इन मोमेंटम, आणि त्याचनुसार जो ग्रेटर दॅन इक्वल टू हे ज्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे ग्रेटर दॅन इक्वल्स टू कशाबरोबर राहणार? प्लँक कॉन्स्टंट बाय 4 पायच्या इक्वलमध्ये राहणार आहे. नेक्स्ट टॉपिक इज क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. तर जे आपलं हेन्सबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल झाल्यानंतर त्यालाच त्यांनी फॉलोअप घेऊन एक नवीन क्वांटम मेकॅनिक्स हा पार्टिकल्स काढलेला आहे की यामध्ये सांगितलेलं होतं बोर्सनी की पोझिशन अँड मोमेंटम आपण कॅल्क्युलेट करू शकतो, पण हेन्सबर्गनी काय सांगितलेलं आहे की आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्यासाठी एक नवीन मॉडेल ॲटम्सचा डेव्हलप झालेला आहे, तो की क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. सो त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अ न्यू ब्रांच ऑफ सायन्स कॉल्ड क्वांटम मेकॅनिक्स वॉज डेव्हलप इन 1926 बाय वॉर्नर हेन्सबर्ग अँड अर्विन स्कॉर्डिंजर बेस्ड ऑन अनसर्टेनिटी प्रिन्सिपल अँड वेव्ह मोशन रिस्पेक्टिव्हली. 1926 क्वांटम मेकॅनिक्स हा नवीन मॉडेल डेव्हलप झाला कारण दोघांनी केलेलं आहे. त्यातले पहिले सायंटिस्ट आहे वॉर्नर हेन्सबर्ग अँड इर्विन स्कॉर्डिंजर्स. ठीक आहे, हे दोन कशावरनंच हा जो क्वांटम मेकॅनिक्स आहे हा अनसर्टेनिटी प्रिन्सिपल आणि वेव्ह मोशन यांच्या रिस्पेक्टमध्ये नवीन मॉडेल डेव्हलप झालेला आहे. तो काय म्हणतो बघा, क्वांटम मेकॅनिक्स बेस्ड ऑन द आयडिया ऑफ वेव्ह मोशन
विल बी डिस्कस हिअर. यामध्ये जे वेव्ह मोशन्स आहे, वेव्ह मोशन्स म्हणजे पहिले काय सांगितलेलं होतं की इलेक्ट्रॉनला फक्त एकच नेचर आहे जो की फक्त त्याची पोझिशन दाखवतो. पण पोझिशन तर पार्टिकलची फक्त पोझिशन दाखवते. आणि याच्यामध्ये क्वांटम मेकॅनिक्समध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो पार्टिकल आहे हा वेव्ह नेचर देखील दाखवतो. तर याच्यावरनं वेव्ह मोशनवरून हा क्वांटम मेकॅनिक्स हा डिस्कस झालेला आहे. स्कॉर्डिंजर डेव्हलप द फंडामेंटल इक्वेशन्स स्कॉर्डिंजर्स डेव्हलप द फंडामेंटल इक्वेशन्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स विच इज इनकॉर्पोरेट्स वेव्ह पार्टिकल्स ड्युअलिटी ऑफ नेचर. स्कॉर्डेंजरनी म्हटलेलं आहे की मॅटरला ड्युअलिटी देखील आहे. द स्कॉर्डेंजर इक्वेशन्स ऑर वेव्ह इक्वेशन्स रिटन ॲज, म्हणजे स्कॉर्डेंजर इक्वेशन्स आणि वेव्ह इक्वेशन्स हे याप्रमाणे लिहिल्या जातात की एच साय इक्वल्स टू ई साय, एच साय इक्वल्स टू ई साय. तर एच साय काय आहे? एच इज अ मॅथमॅटिकल ऑपरेशन कॉल्ड ॲज हॅमिल्टोनियन्स. म्हणजे की हा जो एच आहे, हा एच काय आहे? मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे, त्याला हॅमिल्टोनियन्स असं म्हटलं. आणि हा जो त्रिशूलसारखा सिम्बॉल आहे याला साय असं म्हणतात, विच इज वेव्ह फंक्शन्स. हा वेव्ह फंक्शन्स आहे. आणि ई आहे टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम. इक्वेशन काय आहे आपलं? एच हॅमिल्टोनियन साय इक्वल्स टू ई साय. हे जे आहे हा इक्वेशन फक्त तुम्हाला कसं आलं आहे हे तुम्ही नंतर जेव्हा केमिस्ट्री कंटिन्यू कराल त्यामध्ये दिसण्यात येईल. याच्यात फक्त तुम्हाला एवढं इक्वेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन फक्त तुम्ही आठवण ठेवा. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम यामध्ये फक्त तुम्हाला हे इक्वेशन्स आठवण ठेवायचे आहे. यामधलं फक्त एक इम्पॉर्टंट पर्टिक्युलर टॉपिक आहे हेझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. हा तुम्हाला एक्झॅक्टली एक्झाममध्ये विचारू शकतो. तर क्वांटम मेकॅनिक्समध्ये काय म्हटलेलं आहे की न्यूक्लियस दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 ऑर्बिटल्स दिलेले आहे, फर्स्ट ऑर्बिटल्स, सेकंड ऑर्बिटल्स आणि थर्ड ऑर्बिटल्स. यानुसार क्वांटम मेकॅनिक्समध्ये एक इक्वेशन्स दिलेलं आहे. हे इक्वेशन्स आहे एच हॅमिल्टोनियन साय इक्वल्स टू ई साय. ठीक आहे. यामध्ये एनर्जी हे आणि हे हॅमिल्टोनियन ऑपरेशन्स. ठीक आहे. असं हे इक्वेशन आहे. आय होप ऑल थिंग्स आर क्लिअर टू यू.